निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. महायुतीमध्ये लढवणार आहे. आपण निरीक्षक आहात, काय सांगाल? आज निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच देवळी इथे मी हा दौरा करते आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी देवळीच्या विधानसभेच्या पक्षबांधणी असेल किंवा विविध योजना असतील त्या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी आणि पक्ष मजबूती करण्यासाठी या ठिकाणी मला पाठवलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने मी हे सांगेन की आज शिंदे सरकार यांच्या सरकारच्या माध्यमातून ज्या काही लोक उपयोगी योजना आहेत, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, त्यानंतर वयश्री योजना आहे, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र जी योजना आहे ती पण आहे. त्याचबरोबर युवकांसाठी प्रशिक्षण की जे आपल्याला त्यांना कौशल्य विकासावरचं प्रशिक्षण घेतात त्याचं स्टायपेंड असेल, या सगळ्या योजनांचा रिव्ह्यू घेणे आणि आपल्या जे काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत बसून यावरचा एक प्लॅन तयार करणे आणि जास्तीत जास्त लोकांना, जास्तीत जास्त जनतेला याची माहिती किंवा त्याचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही आजची मीटिंग किंवा सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबतची गुजरात आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मी आलेले आहे. ताई, विधानसभेच्या अनुषंगाने किती जागेवर शिंदे गट दावा करणार आहे? ते बघा, आज रोजी तरी त्यावरती काही वक्तव्य करणार नाही, परंतु माझ्याकडे या ठिकाणी ही जबाबदारी दिलेली आहे की देवळी विधानसभासाठी आपण जाऊन त्या ठिकाणी काम करावं, सगळ्या पदाधिकाऱ्यांना सोबत घ्यावं आणि पक्ष भक्कम करावा. कारण मागच्या वेळेला सुद्धा शिवसेना या ठिकाणी लढली होती आणि म्हणून त्या अनुषंगाने मी या ठिकाणी आलेली आहे. अर्थात हा मतदारसंघ मुख्यमंत्री साहेब जसे बाकीचे मतदारसंघ शिवसेनेच्याकडे होते त्यावरती त्यांचा वरिष्ठ लेवलला चर्चा करून कोणते मतदारसंघ सोडायचे, काय करायचा हा विषय शेवटी त्यांच्या दरबारामध्ये जाणार आहे, त्यांच्याकडे तो असणार आहे. परंतु आज रोजी माजी मंत्री अशोक भाऊ शिंदे आहेत किंवा जिल्हा प्रमुख आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी काम करणार. तुम्ही इथले निरीक्षक आहात, तुम्ही या देवळीच्या जागेवर काही दावा सांगणार आहेत का? सोबत काही कोणी उमेदवारी मागितली आहे का देवळी पूर्व मतदारसंघातून? ते बघा, उमेदवारी तर आमचे भाऊसाहेबच उमेदवारी त्या ठिकाणी उत्सुक आहेत, परंतु हा अहवाल मला साहेबांकडे पाठवायचा आहे आणि त्यानंतर साहेब काय जो काय आहे तो त्या ठिकाणी निर्णय घेतील. त्याच्यामुळे ही विधानसभेची निश्चितच रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि विधानसभा ज्या शिवसेनेकडे आहे त्या ठिकाणी आम्ही सगळे खासदार, आमदार आम्ही सगळीकडे जातो. महायुतीमध्ये शिंदे गटाला किती वाटा राहील असं अपेक्षा आहे? हे बघा, वाट्याचा विषय या ठिकाणी मुळीच नाही आहे. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार सक्षम असतील त्या ठिकाणी त्या पार्टीने समोर जायचा असा वरच्या लेवलला प्राथमिक बोलणी झालेली आहे असं मला समजते आहे. पक्षाची नेता म्हणून सुद्धा मी काम करते, त्याच्यामुळे ती माहिती माझ्याकडे आहे आणि निश्चितच या ठिकाणी आमचा परफॉर्मन्स जो असेल तो चांगला असणार आहे. महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्या योजना आम्ही दिलेल्या आहेत किंवा सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू समजून मुख्यमंत्री साहेब रात्रंदिवस काम करत आहेत. 18-20 तास मुख्यमंत्री महोदय काम करत आहेत आणि निश्चितच त्याचा फायदा आम्हाला या ठिकाणी शिवसेनेच्या सगळ्या आमच्या लोकांना मिळेल, यात तीळ मात्रही शंका. उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये मनसैनिकांनी राडा घालण्याचा प्रयत्न केला आहे, काय सांगाल? आता त्यांना कसं आहे, जो आपण म्हणतो ना एखाद्याला ते सवयच असते, जसा सकाळचा भोंगा आहे तसे काहीतरी नवीन षडयंत्र काढत असतात आणि सरकार आहे त्या सरकारला कसं बदनाम करायचं हा षडयंत्र करायचा. आणि त्या दिवशी मला वाटते भोंग्याने त्या तिकडे सांगितलं आहे की त्याच्यामध्ये कदाचित आमचे शिवसैनिक असतील, पण त्या ठिकाणी शिवसैनिक होतेच ना, मग तुम्ही ते स्वीकारायला पाहिजे होतं की बा हो आमचे शिवसैनिक त्या ठिकाणी होते. जसं बाळासाहेबांनी त्यावेळेला बाबरी मस्जिदच्या वेळेला बोलले होते की हो माझा शिवसैनिक त्या ठिकाणी गेला होता, पण तुम्ही त्या ठिकाणची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. कालही पार्लमेंटमध्ये जो प्रकार झाला, आदरणीय आमचे युवा नेते श्रीकांतजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने तो विषयसुद्धा मीडियामध्ये मांडला, ही लोक वक्फ बोर्डच्या त्या अमेंडमेंटच्या बिलाच्या वेळेला हे सगळेजण वॉकआउट करून गेले होते आणि साहजिकच आहे त्या ठिकाणी मुस्लिम समाजाने जो काही आंदोलन मातोश्रीसमोर केलं हे त्यांच्या आयुष्यातलं मला असं वाटतं की हे पहिलं दुसरंच आंदोलन, याच्या अगोदर कधी मातोश्रीसमोर आंदोलन झाले नव्हते. परंतु मुस्लिम समाजाचे मत या ठिकाणी उद्धव गटाने घेतले
त्या पक्षाने घेतले, त्यांची मोठ्या संख्येमध्ये खासदार निवडून आले, आज त्यांना तुम्ही बाजूला करताय. हे म्हणजे असं म्हणते मी याच्यामध्ये असं म्हणेन की केवळ त्या मंडळींचा समाजाचा धर्माचा फायदा घेण्यासाठी या ठिकाणी तुम्ही सगळं केलंय का? आणि म्हणून ती शंका निश्चितच सामान्य माणसाच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतायत, सगळ्यांना सोबत घेऊन काम करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की बाळासाहेबांनी जे मंत्र आम्हाला दिलं की सामान्यासाठी काम केलं पाहिजे, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण झालं पाहिजे. आणि हिंदू असेल, मुस्लिम असेल, अर्थात ते मुस्लिम लोक आमचे काही दुश्मन नाही आहेत, राष्ट्रीयत्व त्यांनी मान्य केलं आणि ते आमच्यासोबत आहेत राहिले, तर ते आम्ही निश्चित त्यांच्यासोबत काम करू, हे बाळासाहेब सुद्धा बोलले होते. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही कोणाचा द्वेष करणारे नाही, तर आम्ही सगळ्यांना घेऊन राजकारण करणारे आहोत. आणि विकासाचं राजकारण हा मंत्र या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आमचे मुख्य नेते हे घेऊन निघालेले आहेत. आम्ही त्या धर्तीवर ते आगीकूच केलेली आहे. तरी बाळासाहेबांच्या सेना होती, त्या 2 सेना झाल्या. कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहे, कार्यकर्त्यांची मोठी गोची होत आहे. सेना 2 एकत्र करण्यासाठी काही प्रयत्न समोर केले जाईल किंवा भविष्यामध्ये या कार्यकर्त्यांना एक नवीन अजून मी असं म्हणेन की कोणाची काही गोची झालेली नाही. जे ते आपल्याला जिकडे चांगलं वाटेल तिकडे गेले. पण मी असं काही आमच्या जुन्या कार्यकर्त्यांना सांगेन की खरं बाळासाहेबांचं कार्य हातामध्ये घेऊन पुढे निघलेले आदरणीय मुख्यमंत्री साहेब, जे बाळासाहेबांना अपेक्षित होतं ते काम आदरणीय मुख्यमंत्री साहेब करतायत. म्हणून मुख्यमंत्र्यांची साथ ही सगळ्यांनी दिली पाहिजेत असं माझं स्पष्ट मत. खरी शिवसेना विधानसभेत खरी शिवसेना कोणती? खरी शिवसेना कोणती, कसं समजायचं? खरी शिवसेना आणि खोटीच्या भानगडीमध्ये आम्ही पडलेलं नाही. आम्हाला बाळासाहेबांनी मंत्र दिलेला आहे, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, आणि ते घेऊन आम्ही समोर निघवलेलं आहोत. आणि आदरणीय बाळासाहेबांनी दिलेलं मंत्र हे आदरणीय मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी त्याचं पालन करतायत. आम्ही कधीही काँग्रेसची साथ घ्या असं कधीच एकाही शिवसैनिकांनी म्हटलं नाही, परंतु आपले विचार गहाण ठेवून आज ज्या पद्धतीने उभाटा काम करते ते सगळ्या जनतेसमोरच आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शासनाने महिलांकरता 1500 रुपयाची लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. पण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून खताचे भाव, बियाण्याचे भाव, औषधीचे भाव याच्यावर GST रद्द का केला नाही? बघा, याच्यावरती मी एवढंच सांगेल की कास्तकारांना सुद्धा यावेळेला आपल्या विदर्भामध्ये विशेष करून काही भागामध्ये धान होते, आपल्या भागामध्ये सोयाबीन आणि कपाशी होते, त्यांना अनुदान, प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा एक DR पण काढला, घोषणा पण केली. शेतकऱ्यांचं विजेचं बिल माफ या ठिकाणी आपण करतो आहोत. 7.5ची मोटर जर असेल तर त्यावरती कधीही तुम्हाला बिल येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं काम या ठिकाणी सरकारने केलेलं आहे ते म्हणजे की भविष्यामध्ये सौर ऊर्जेवरती चालणारे मोटर पंप शेतकऱ्यांना मिळणार आहेत. म्हणून त्याचा रात्रीचा शेतीला ओलीत करायचं असेल तर त्या वेळेला जो काही त्रास होतो तो वाचणार आहे. आणि अशा पद्धतीने सरकार यावरती निर्णय घेत आहे. आपण जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्यावरती मी एवढंच सांगेन की पुढच्या काळामध्ये आम्ही आग्रही असणार आहोत की शेतकऱ्यांच्या सोयाबीनला असेल, कपाशीला असेल, त्याचं धान्य जे काही तो उत्पादन करेल त्याला हमी भाव ही चांगली असली पाहिजेत आणि भविष्यामध्ये ते आम्हाला करायचंच आहे. पण उत्पादन खर्चानुसार जर भाव मिळत असेल याची तुम्ही सहमत आहात का? नाही, सहमत आणि बिगर सहमतचा विषय नाही. काही सरकारचे धोरणात्मक निर्णय असतात आणि पुढच्या काळामध्ये अत्यंत चांगले धोरणात्मक निर्णय होतील याची ग्वाही मी आज आपल्याला देतो. आताही आपण देवळीसाठी निरीक्षक म्हणून आलो आहात. इथला आपण आढावा घेऊन वरिष्ठांकडे सादर करणार आहात. या ठिकाणी भाजपसुद्धा आपली उमेदवारीसाठी इच्छुक आहे. जर भाजपला जर ही सीट जर जाणार असतील तर भविष्यात मग शिवसेना म्हणून आपण त्यांच्यासोबत कशा पद्धतीने? आजही आम्ही भाजप सेना आमचं सरकारच आहे, त्याच्यामुळे युती असल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असं कोणी धरलं आहे कसं धरू शकतो आपण. त्याच्यामुळे आज रोजी या ठिकाणी शिवसेनाचा क्लेम आहे. शिवसेनेच्या पक्षांनी वरिष्ठांनी माझ्या मुख्य नेत्यांनी मला या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणची चाचपणी मी सगळी करणार आहे. अर्थात प्रत्येकाला तिकीट मागण्याचा हा अधिकार आहे युतीमध्ये सुद्धा आणि म्हणून प्रत्येकजण दावे प्रतिदावे करत असतो. लाडकी बहीण योजनेचा जे पोर्टल चालू नाही आहे आता 1 तारखेपासून
लाडकी बहीण योजनेचं दुसरंही पोर्टल आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये 2 कोटीच्या वरती जवळपास नोंदणी आज रोजी महाराष्ट्रामध्ये पूर्ण झालेली आहे आणि पहिला हप्तासुद्धा येत्या 15 ते 19च्या दरम्यान या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये पडेल अशा पद्धतीची सुविधासुद्धा राज्य सरकारने केलेली आहे. त्याच्यामुळे जरी पोर्टलवरती कमी जास्त वेळेमध्ये जरी अपलोड त्या ठिकाणी अर्ज होत असतील तरी भविष्यामध्ये सगळ्यांचे अर्ज स्वीकारल्या जाणारच आहे. जे अंतिम तारीख दिलेली आहे त्याच्यात वाढ होऊ शकते का? आज रोजी नोंदणी फार चांगली झालेली आहे आणि वेळ पडली तर निश्चित आमचं सरकार त्यावरती विचार करून, कारण की पोर्टल काम करत नाही आहे. ठीक आहे ना, त्याच्यावरती विचार करून पुढच्या काळामध्ये जर अशी मागणी आली तर त्यावरती निश्चित विचार सरकार करेल आणि त्यावरती अंमलबजावणी सुद्धा सुरू आहे आणि अनेक योजना आहेत ज्या शेतकऱ्यांना त्यांचा आम्ही लाभ देणार आहे. विशेष अनुदानसुद्धा या ठिकाणी गव्हर्नमेंट देते आहे. वीज बिल माफ केलेलं आहे त्यांना. 750ची जी काही मोटर पंप आहे त्याच्यावरती सुद्धा भविष्यामध्ये सुद्धा त्यांना माफी राहणार आहे. सौर ऊर्जेचा सुद्धा विषय या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळे अनेक योजना आहेत त्याचा लाभ खऱ्या अर्थाने सरकारने दिलेल्या योजनेचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावा असं आव्हान माझं सुद्धा असणार. सध्या वीज माफ 30 HP पर्यंत आहे की 7 HP पर्यंत? कसली मोटार पंपाचं जे आहे ते 3 HP 7.5 पर्यंत आहे की 7.5 तो पर्यंत? GR आम्ही तुम्हाला देऊ आहे तो GR तो आपल्याला देऊ. मॅडम एक प्रश्न. तुम्ही स्पष्ट केलं की परंपरेप्रमाणे देवी विधानसभेवर शिवसेनेचा क्लेम नाही. तुम्ही उमेदवार वगैरे आहे का लक्षात? नाही आता तुम्ही थोडे उशिरा आलात त्याच्यामुळे तुम्ही उशिरा आलेत. यांच्याकडे दिलेला आहे रेकॉर्ड ते ऐकून घ्यावा आपण. आपलं होमगार्डवर काय म्हणणं आहे मॅडम? होमगार्डचा विषय खूप गंभीर होत आहे महाराष्ट्रामध्ये. होमगार्डचा गृहरक्षक होमगार्ड होमगार्डचा काय हे झाला विषय काय झालाय? फक्त त्यांना बंदोबस्तावर बोलवल्या जातात. उर्वरित काळामध्ये त्यांना रोजगार नाही का? नाही त्यांनी काय मागण्या आहेत त्यांच्या सरकार दरबारी मांडाव्यात आणि त्यांच्या सरकार दरबारी मांडल्यानंतर सरकार निश्चित त्यावरती विचार करेल. नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत त्या माझ्याकडे सुद्धा आपण द्या मी बघते त्याच्यावरती लक्ष घालेल. त्याचबरोबर या ठिकाणी असणारी जी काही गुलगावची सूतगिरणी आहे त्याचे कामगार मोठ्या प्रमाणामध्ये ते सूतगिरणी आपली सुरू व्हावी कॉटन मिल त्यावरती पण मी सरकार दरबारी तो पण विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मांडेल. हिवाळी अधिवेशनामध्ये 180 दिवसाचा बंदोबस्ताचा GR काढलेला होता. या पावसाळी अधिवेशनामध्ये अजून लागू नाही झाला. मागच्या त्याच्यावरती मी माहिती घेऊन आपल्याला कळवेल सांगेल. माझा एक प्रश्न आहे मॅडम. मला घर दिलं हल्लीच्या परिस्थितीमध्ये मी दुसऱ्याकडे राहतो तो व्यक्ती हे पत्रकारांचं झालं पत्रकारांना आपल्या सगळ्यांचं दिव्यांगांच्या संदर्भामध्ये वेगळं असं बजेटसुद्धा सरकारने दिलेलं आहे आणि दिव्यांगांना सुद्धा अनेक योजना किंवा एक त्यांना जसं आपण 5% जो काही फंड ग्रामपंचायतला नगरपालिकेला त्याच्यामधनं त्यांना आपण मदत करावी असा GR आहे. त्या धर्तीवरती शासनसुद्धा दिव्यांगाला काम होत नाही परंतु ते उदरनिर्वाहासाठी ज्या पद्धतीने धडपडत असतात आणि म्हणून त्यांना सुद्धा वेगळं मानधन देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने आता एक नवीन निर्णय घेतला. निश्चित दिव्यांगावरती विशेष वयश्री योजना, दिव्यांगांसाठी योजना, महिलांसाठी योजना या योजनावर सुद्धा सरकार खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी निर्णय सरकारने घेतले. Subscribe now and press the bell icon.